हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर मी प्रियाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर सकाळ सकाळच्या नाश्त्याला मस्त असा मेंदू वडा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. मेंदू वडा तर सगळ्यांनाच खूप आवडतो, मलासुद्धा खूप आवडतो. तर मेंदू वडा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. तर मी इथे त्याच्यासाठी उडीद डाळ घेतलेली आहे. मी इथे 1 वाटी डाळ घेतलेली आहे उडदाची. ते मी छान 7 ते 8 तास छान भिजवून घेतलेले आहे. त्याचबरोबर मी अर्धा चमचा मेथी दाणेसुद्धा घातलेले आहे याच्यामध्ये. त्याच्याने खूप छान अशी चव येते आपल्या वड्याला. तर मी इथे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता डाळ आपली किती छान अशी भिजलेली आहे. आता आपण हिला मिक्सरमध्ये वाटून घेऊ. आपल्याला ही डाळ वाटताना पाणी नाही घालायचं आहे. मी इथे डाळ मिक्सरमध्ये वाटून घेते. त्याचबरोबर मी इथे आल्याचे 2-3 तुकडे घेतले आहे आणि 2 हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवायचं आहे की डाळ वाटताना आपल्याला पाणी नाही घालायचं आहे. आणि जर लागलंच तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. आणि असं घट्ट बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर मी ते सगळी डाळ इथे वाटून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी इथे चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं. आणि आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे रवण खूप छान. याच्याने काय होतं ना की आपला वडा खूप छान असा फुलतो आणि कुरकुरीतही असा तयार होतो. आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनटं तरी छान फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशाप्रमाणे इथे फेटून घेते आहे. फेटल्यामुळे वडा खूप छान असा क्रिस्पी तयार होतो आणि खायलाही खूप छान लागतो. तर मी इथे आता सगळं मिश्रण फेटून घेतलेलं आहे छान. आणि आपलं मिश्रण इथे आता छान तयार आहे. तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढाईमध्ये. तर आपण आता इथे वडा तयार करत आहोत. तर तुम्ही बघू शकता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे चहा गाळणीची. ही स्टीलची चाळणी आहे. त्याला मी पाणी लावून घेतलेलं आहे छान. आणि त्याच्यावरती हा गोळा आपल्याला ठेवायचा आहे आणि छान मस्त असा गोल फिरवून त्याच्यामध्ये आपल्याला एक होल करायचा आहे. आणि आता हळूच हा तेलामध्ये सोडायचा आहे. त्याचप्रमाणे आपण दुसरे वडेसुद्धा तसेच तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी चाळणीला पुन्हा पाणी लावलेलं आहे आणि एक छोटासा गोळा तयार करून त्याला छान असं गोल फिरवून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक होल करून वडासुद्धा तेलामध्ये सोडायचा आहे. अगदी इझिली तयार होतो. कधी कधी काय होतं की आपल्याला हातावर हे वडे तयार करता येत नाहीत. तर ही पद्धत नक्की तुम्ही ट्राय करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप फास्ट असे हे याच्याने तयार होतात वडे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे वडे तळताना. जर आपण मोठा गॅस केला तर त्याच्यामुळे काय होईल की आपले वडे आतून कच्चे राहतील आणि क्रिस्पी असे तयार होणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता इथे मी मीडियम गॅसवरती वडे तळून घेत आहे. तुम्हीसुद्धा देखील याच पद्धतीने हे वडे जर तयार केले तर नक्कीच हॉटेलप्रमाणेच अगदी घरच्या घरी आपण हे मेंदू वडे बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने. तुम्ही बघू शकता कलरही किती सुंदर असा आलेला आहे आपल्या वड्यांना आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तर मी उरलेले सगळे वडे आता तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कुठेही रवण वगैरे चाळणीला चिटकट वगैरे नाही आहे. अगदी सोपे अगदी सहज हे निघत आहेत चाळणीवरून सुद्धा. तर मी आता सगळे वडे तळून घेणार आहे. दिसायला अगदी सुरेख असे वडे दिसत आहेत. अगदी तोंडाला पाणी सुटेल इतके सुंदर हे वडे तयार झालेले आहेत. तर इथे आपले वडे तयार आहेत. तर ह्या वड्यांना तर हे वडे सांबारासोबत खूप छान लागतात. तुम्हाला जर याच्यासोबत चटणी करायची असेल तर ते सुद्धा करू शकतात. तर नक्कीच सगळ्यांना जर माझी ही मेंदू वड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला सांबारची रेसिपी हवी असेल तर मी सांबारची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही तो जाऊन व्हिडिओ बघू शकता.